रायगडच्या पेण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आघाडीवर असल्याचे चित्र आहे। यामध्ये भाजपचे 3 उमेदवार तर राष्ट्रवादी पक्षाचे 3 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। विजयी उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक 11 अ मालती तुकाराम म्हात्रे भाजप, प्रभाग क्रमांक 11 ब स्मिता ध्यान पेनकर भाजप, प्रभाग क्रमांक 12 अभिराज रमेश कडू भाजप तर प्रभाग क्रमांक 12 सुशीला हरिश्चंद्र ठाकूर राष्ट्रवादी अजित पवार, प्रभाग क्रमांक 9 वसुधा तुकाराम पाटील, प्रभाग क्रमांक 5 दीपक जयवंत गुरव हे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। या निकालाने महायुतीचे पारडे जड झाले। विजयी उमेदवारांचे आमदार रवींद्र पाटील यांनी अभिनंदन केले। मालती तुकाराम म्हात्रे वार्ड नंबर 11 मध्ये उमेदवार म्हणून भाजपचे उमेदवार म्हणून मी उभी होते। आजचा जो हा विजय आहे, हा विजय केवळ माननीय खासदार साहेब धैर्यशील पाटील, त्याचप्रमाणे माननीय आमदार रविशेठ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हर एक वेळेला माननीय प्रीतमताई ह्या सुद्धा मार्गदर्शन आम्हाला करत होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा जो विजय आहे तो आम्हाला प्राप्त झालेला आहे। आणि भारतीय जनता पार्टीचा पहिल्यांदाच हा मला वाटते उमेदवार हे बिनविरोध उमेदवार म्हणून आम्ही निवडून आलेले आहेत। त्यांनी जी धोरणं आम्हाला सांगितलेली आहेत आणि आतापर्यंत भाजप पार्टीने जो काही विकासाचा धडा मारलेला आहे, विकासाचा पाया घातलेला आहे आणि त्या पायावर इमारत त्यांनी चढवलेली आहे, त्याचा हा विजय आहे। त्याची ही त्याची ही पोचपावती आहे असे मी आपल्याला निक्षून सांगते। आता ही 2025 झालेलं नगरपालिकेचं इलेक्शन आमचे मार्गदर्शक माननीय आमदार रविशेठ पाटील साहेब आणि खासदार धैर्यशील दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवली। त्याच्यामध्ये इतिहासामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच बिनविरोध सीट निवडून आलेली आहे आणि त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे। आमच्या पाठीशी असलेले कार्यकर्ते आहेत जे आता 2-3 दिवस सतत आमच्या पाठीमागे फिरत आहेत निवडणुकीसाठी। माननीय धैर्यशील दादा पाटील, माननीय रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढे सर्वांगीण विकास शहराचा करू असं मी तुम्हाला आश्वासन देते। शिवदत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पेन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।